तस्मै सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शरदिन्दु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरा पीठनिलये सरस्वती नमोस्तुते। श्री गुरुचरण सरोज रजनिज मनुमुकुर सुधारी बरेणौ रघुबर विमल जसु जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार। कैलास राणा शिवचंद्रमावळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर आकारण करुणावरून आले भक्त वांछा कल्पतरू तडिद्विद विनंदित पितांबरधारी प्रभू रामचंद्र गोपाल कृष्ण कन्हैया छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाने पावन पुनीत पवित्र अनेक ऐतिहासिक परंपरा लाभलेली आपली पवित्र नगरी येवले नगरी। या पवित्र नगरीमध्ये ऋणमुक्तेश्वर भगवान बाबांच्या या भोले बाबांच्या प्रांगणामध्ये गेल्या 4 दिवसांपासून आपण सर्वजण या संत चरित्र कथेचा श्रवणाचा आनंद घेतो आहोत। कुठेतरी रोजचाच व्यवहार रोजचीच कामं ते सगळं सोडून कुठेतरी या संसार नावाच्या रहाट गाडग्यातून बाहेर पडावं आणि कुठेतरी संतांचं जीवन दिव्य जीवन अभ्यासावं। कुठेतरी संतांचं दिव्य जीवन कसे घडले संत याच्यासाठी आपण सर्वजण गेल्या 4 दिवसांपासून ही कथा श्रवण करतो आहोत। संसाराचा व्याप, संसारातलं दुःख, तक्रारी, अडचणी नाहीत असं इथं बसलेल्यांपैकी कोणीच नाही का आहे? काहीच नाही। प्रत्येकाला कशा ना कशाचं टेन्शन आहे। कुणाचा धंदा चालत नाही, कोणाचं लग्न जमत नाही, कोणाचं जमलं तर टिकत नाही। आवाज येतो का पुरुष मंडळी? आवाज येतो का तुमच्याकडे? आवाजाचे सेटिंग करून घ्या वाटल्यास। आवाज ज्यांच्यापर्यंत येत नाही त्यांनी सांगा की तुमच्यापर्यंत आवाज येत नाही, म्हणजे आपल्याला आवाजाची तशी सेटिंग करून घेता येईल। येतो आवाज? प्रत्येकाच्या मागे टेन्शन आहे कशा ना कशाचं। कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहता उदास, कोणी शरीराच्या व्याधीने दुःखीत आहे, कोणाचं डोकं दुखतं, कोणाचं पोट दुखतं, कोणाचा दात ठणकतो, कोणाचा कान ठणकतो, कोणाचा गुडघा दुखतो, कोणाला कीर्तनाला कथेला बसता येत नाही, बसलं तर मांडी घालून बसता येत नाही। बरोबर आहे की नाही? कोई तन दुखी, कोणाला डोक्याची गोळी, कोणाला पोटाची गोळी, कोणाला दाताची गोळी, कोणाचा गोळी कोणाचा कान ठणकतो म्हणून कानाची गोळी, कोणाचा गुडघा दुखतो म्हणून गुडघ्याची गोळी, काहींना झोपा येत नाही म्हणून झोपेची गोळी, काहीला जेवण जात नाही म्हणून त्याची गोळी, जेवण जात नाही म्हणून गोळी, काही जास्त खातात म्हणून गोळी, काहींना तब्येत सुधारायची गोळी, काहींना बारीक व्हायची गोळी, झोपा येत नाही म्हणून काहींना जेवणाच्या अगोदर गोळी, काहींना जेवणाच्या नंतर गोळी, काहींना झोपेच्या अगोदर गोळी, काहींना झोप लागल्यावर कशी काय राहिलो, उठल्यावर असेल ना। झोप येत नाही म्हणून काही महात्म्यांना महाशयांना झोपेची गोळी, पण गंमत ऐका ना, गोळी देणारा झोपी जातो
आणि घेणारा पाहतच राहतो. हळू आवाजात बोलतो. आहे की नाही गोळी? गोळी देणारा झोपी जातो आणि घेणारा पाहतच राहतो. मला सांगायचं आहे, कोई तण दुखी, कुणाला शरीराचं दुःख आहे हो, शरीराच्या व्याधी आहे. आता कित्येक जणांना कथेला यावं वाटतं, पण कथेला येऊन बसता येत नाही. 2 तास बसणं सहन होत नाही. काही जण म्हटले आम्ही शरीरानं निरोगी आहे, कुठलीच गोळी नाही. मग म्हटले मन दुखी, कुणी शरीरानं निरोगी आहे पण मनानं दुखी आहे की नाही? काहींचं दुःख शरीराचं दिसत नाही, शरीराचं दिसतं पण मनाचं दिसत नाही. काही मनानं दुखी आहे. काही लोकांना पैसा नाही, लक्ष्मी टिकत नाही, धंदा चालत नाही, व्यापार चालत नाही, म्हणून त्या लक्ष्मी विना पैसा विना दुखी. आपल्याकडे कशा ना कशाचं दुःख आहे. छोटं छोटं दुःख असेल तरी तुम्ही आम्ही कोलमडून जातो. दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई जोगी दुखिया जंग में दुखिया तपस्वी दुख दुनारे, सब व्यापी कोई नहीं सुनारे, राजा दुखिया प्रजा दुखिया करी बैरागी, दुख कारण सुखी देवने तेरी माया जागी, जो देखे सो दुखिया सुखिया जोरदार टाळे होते मनापासून. जो पाहावा तो दुखी म्हणे सुखी कुणीच नाही. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन वैरागी, जोगी जंगम सब जग दुखिया, इथे सुखी कुणीच नाही म्हटले. पण का हो, सगळं जग दुःखात असताना संत का सुखी? लक्षात येतंय? इथे राजा दुखी, प्रजा दुखी, गरीब दुखी, श्रीमंत दुखी, मग संत का सुखी? सगळं असून आम्ही दुखी आणि सगळं नसून संत सुखी, असं कसं? मग संत काही नसताना सुद्धा समाधानी कसे, संत काही नसतानाही सुखी कसे, हे पाहण्यासाठी आपण संतांचं जीवन अभ्यासतो. संतांचं जीवन, दिव्य जीवन अभ्यासनाचा प्रयत्न करतो. आज आपल्याला ज्यांचं जीवन बघायचं आहे ते श्रीमंत संत श्रेष्ठ लडिवाळ भक्त नामदेव महाराज. नामदेव महाराज पारमार्थिक श्रीमंती भगवान परमात्मा अगदी कमी वयामध्ये प्राप्त झाला. आणि संसारिक श्रीमंती म्हणाल तर नामदेव महाराजांचं कुटुंब फार गोड.
माझ्यामध्ये नरसी ब्राह्मणी ह्या गावचे नामदेव महाराज. आणि 2-3 पिढ्यांपासून हे सगळं कुटुंब पंढरपूरला आलं आणि पंढरपूरलाच राहू लागलं. मूळ गाव त्यांचं नरसी ब्राह्मणी. नरसी ब्राह्मणीवरून आलेलं हे सगळं कुटुंब पंढरपुरामध्ये पांडुरंगाची सेवा करू लागलं, नामस्मरण करू लागलं. माझ्या वडिलांची मेरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. पांडुरंगाची भक्ती करू लागले. आणि एक सांगू का, तुम्ही आम्ही सध्या आपली कुटुंब व्यवस्था, आपली कुटुंब पद्धती पाहिली तर आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त किती माणसांचं कुटुंब आपलं? जास्तीत जास्त सांगा, किती माणसं? 10. इथं बसलेल्यांपैकी कोणाचं 10 माणसांचं कुटुंब आहे त्यांनी वरबट करा. तुमचं 10 माणसांचं? वा वा, जोरदार टाळ्या होत्या मावशी. नामदेव महाराज याच्याही पुढे नामदेव महाराजांचं फार मोठं कुटुंब. किती मोठं माहिती? नामदेव महाराजांच्या कुटुंबातली माणसं मोजू आपण. मी तुम्हाला संख्या सांगेल, तुम्ही ती मोजायची. गोनाई राजाई दोघी सासू सुना दमन मजाना बापले ग हो, दमन मजाना बापले ग हो, दमन मजाना बापले ग. गुणाई राजाई दोघी सासू सुना दमन मजाना बापले ग हा, दमन मजाना बापले ग हो, दमन मजाना बापले ग. मानारा विटा गुंडा माझा सवगे पुत्र जन्मले पवित्र त्याचे ओशी. बालाडाई हादाई साई साखराई सवगे सुना पायी नमयाच्या दमन मदाना बापले ग हो, मदाना बापले ग हो, दमन मदाना बापले ग. निवाईती एकी अंबाई वयनी गेली किशी जणी नमयाची रमण मदाना बापले ग हा, रमण मदाना बापले ग हो, रमण मदाना बापले ग. गुणाई राजाई दोघी सासू सुना, गुणाई राजाई दोघी सासू सुना, सासू सुना दमन मदाना बापले ग हो, 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 दमन मदाना बापले ग बापले ग. किती मोठा परिवार. मी सांगेल, तुम्ही मोजायचं. गोनाई राजाई दोघी सासू सुना
दामा नामा जाना बापलेक गोनाई राजाई दोघी सासू सुना किती झाल्या मी सांगेल तुम्ही ऐकायचं सांगायचं गणित किती झाले मोजा गोनाई राजाई दोघी सासू सुना दामा नामा जाना बापलेक किती झाले 8 4 5 8 9 7 13 11 हे बघा आपल्याला काही घाई नाही मी बसते थोड्या वेळ इथं चहा पिऊन येऊ का नाही तर तुम्ही मोजा 17 माणसं वाढतच चालले इकडे मी पुन्हा सांगते पुन्हा मोजा गोनाई राजाई दोघी सासू सुना दामा नामा जाना बापलेक 5 झाले का नाही किती झाले किती झाले 5 झाले ना नक्की किती झाले नक्की पा बरं 4 5 आता ऐका 5 झाले त्याचं कारण असं आहे ती चुकी मोजणाऱ्याची नाही त्याचं असं झालं गोनाई राजाई दोघी सासू सुना सासू आणि सून हे नातं सांगितलं कोण सासून कोण सून आहे गोनाई राजाई या दोघी जणी कोण सासूना काय नाव त्यांचं गोनाई आणि राजाई यांचं नातं काय सासू सुना किती झाल्या दोघी बरं का आता पुढे ऐका दामा नामा जानाला एक जण दानला जाना माणूस नाही जाना म्हणजे समजून घ्या म्हणून तुमचे 5 झाले जाना म्हणजे माणूस नाही येतो आपण नाही म्हणत काय जाणना ते जाणना जरा तुला अजून जाणता येईना का जाणना म्हणजे काय जाना समजून घ्या कळून घ्या माहिती करून घ्या ह्यांचं नातं काय दामा नामा दामा आणि नामा जाना समजून घ्या दोघ जण कोण बाप लेक दामा आणि नामा हे दोघ जण बाप आणि मुलगा आहेत बाप लेक आहेत असं यांचं नातं तुम्ही समजून घ्या असा त्या प्रमाणाचा अर्थ मग किती झाले आता गणित जमलं आपलं किती झाले 4 गोनाई राजाई दोघी सासू सुना मी एकदा विचारलं म्हटलं किती झाले ते सगळे म्हणे 8 जण झाले म्हटलं कसं म्हणे गोनाई राजाई दोघी आणि सासू सुना दोघी आता सासू सुना गोनाई राजाई यांचं नातं सांगितलंय ते गोनाई राजाई दोघी सासू सुना दामा नामा जाना बापलेक दामा आणि नामा हे दोघं जण बाप बेटे आहेत किती जण झाले आता 4 माणसं मोजा बरं पुढे ऐका मग आता यांना मुलं नारा विठा गोंदा महादा हे 4 पुत्र जन्मले पवित्र त्यांचे वंशी 4 मुलं किती झाले 8 आता ऐका चौघांच्या बायका त्यांची नावं लाडाई गोडाई येसाई साखराई चौघी सुना पाही नामयाच्या 4 सुना किती झाले 12 आणि निंबाई ती लेकी आऊबाई ती बहिणी निंबाई नावाची एक लेक होती आणि आऊबाई नावाची एक बहीण होती किती झाले 14 अशा 14 माणसांचं कुटुंब होतं नामदेव महाराजांचं आणि त्या 14 माणसांची सेवा करणाऱ्या होत्या त्यांचं नाव दासी जनाबाई किती माणसं घरात हे 14 आणि जनाबाई
15 असं 15 माणसांचं कुटुंब माझ्या नामदेव महाराजांचं होतं. किती सुंदर नाव मुलांचे. नारा, विठा, गोंदा, महादा. त्यांच्या बायकांचे नाव किती भारी. लाडाई, गोडाई, येसाई, साखराई. आता राहिले असे नाव. आता अशी एकही बाई राहिली नाही आहे का. लाडाई, गोडाई, येसाई, साखराई राहिलंच नाही. नाव पण किती गोड होते. नारायण, नारा, विठ्ठल, विठोबा, गोंदा, महादा. किती ते नाव उच्चार करायचे म्हटले तरी मोठा श्वास घ्यावा लागतो. त्या उच्चारता येतात पण सहज नाव सुद्धा उच्चारता येत नाही. काय सुंदर नाव होते. लाडाई, गोडाई, येसाई, साखराई, चौघी सुना पाही नामयाच्या. आणि या 14 माणसांची सेवा करायच्या. त्यांचं नाव दासी जनाबाई. आणि अशा नामदेव महाराजांच्या घरामध्ये 14 माणसं ना, ही 14च्या 14 माणसं नामदेव महाराजांच्या घरातली पांडुरंगाची भक्ती करायची. नामदेवाचे घारी नाम